होती पूर्वी छत्रपती शिवरायांच्या काळात नुसतं पाडा म्हणलं तरी पाडी देतो. आता खूप अभ्यासक रिसर्च करायला लागले. पाडा म्हणलं तरी हे बराबर कस काय पाडीत असते बा. म्हणजे मराठ्यांनी सगळे अभ्यासक आणि शास्त्रज्ञ कामाला लावले. आता तर दिल्लीपासूनच टीम आहेत अंतरावली. हे कस काय झालं म्हणलं, मला नाही माहित. आपल्याला इतकी बारीक गोष्ट माहीत नसतात म्हणलं. बारीक बारीक गोष्टी छगन भुजबळला माहीत असतात. जेलात कसं जायचं, गोरगरीब भविष्याचं वाटोळं कसं करायचं हे फक्त त्यालाच माहीत. मला काय माहीत नाही बाकीचं. खरंच एक गोरगरिबाला आधाराची गरज होती. त्याला एखादा प्रश्न सांगायचा असला, खूप जणांचे दारं झिजवावं लागते. हे खोटं नाही. अण्णा हे चांगलं का गेलं तुम्ही. आणि प्रत्येक तालुक्यात आता आपले संपर्क कार्यालय समाजासाठीचे उभं राहायला लागले. तर राजकीय संबंध इथं नाही. सामाजिक कार्यालय सगळे उभं राहायला लागलेत. इथं कोणत्याही जातीचा, कोणत्याही पक्षाचा कुठलाही मराठा येऊन सांगू शकतो. मी जाहीर सांगतो की तुमचे प्रश्न तुम्ही कुठल्याही पक्षात असलात, कोणत्याही संघटनेत असलात, कोणत्याही गटात असलात तरी इथं कार्यालयात येऊन सांगितल्यावर कामं होणार. शहागडला छत्रपती भवन उभा केलंय. तिथं प्रत्येक जातीचे लोक आहेत. एकदा जर त्याचा कागद आला तर आम्ही त्याला मोकळ्या माघारी जाऊन देत नाही. आलेल्याला प्रत्येकाला विचारून बघा. तर समाजाला खूप जणांचे दारं झिजवावे लागतात. त्याला जर एखाद्या हक्काची जागा मिळाली तर तो येऊन तिथं काम सांगू शकतो. म्हणून हे खूप चांगलं काम केलंय गेवराई तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी. आपण सगळेच एक आहेत. राजकारणात एकत्र नाही आलोत म्हणून एक नाही असं नाही. आपण एक आहेत सगळे. त्यामुळं अण्णाला आणि गेवराई तालुक्यातल्या सगळ्या मराठ्यांसह सगळ्या जनतेला खूप खूप तुमचे धन्यवाद. मराठा समाज खूप हुशार आहे. सांकेतिक भाषा होती पूर्वी छत्रपती शिवरायांच्या काळात. नुसतं पाडा म्हणलं तरी पाडी देतो. आता खूप अभ्यासक रिसर्च करायला लागले. पाडा म्हणलं तरी हे बराबर कस काय पाडीत असते बा. म्हणजे मराठ्यांनी सगळे अभ्यासक आणि शास्त्रज्ञ कामाला लावले. आता तर दिल्लीपासूनच टीम आहेत अंतरावली. हे कस काय झालं म्हणलं, मला नाही माहित. आपल्याला इतकी बारीक गोष्ट माहीत नसतात म्हणलं. बारीक बारीक गोष्टी छगन भुजबळला माहीत असतात. जेलात कसं जायचं, गोरगरीब भविष्याचं वाटोळं कसं करायचं हे फक्त त्यालाच माहीत. मला काय माहीत नाही बाकीचं. खरंच एक गोरगरिबाला आधाराची गरज होती. त्याला एखादा प्रश्न सांगायचा असला, खूप जणांचे दारं झिजवावं लागते. हे खोटं नाही. अण्णा हे चांगलं का गेलं तुम्ही. आणि प्रत्येक तालुक्यात आता आपले संपर्क कार्यालय समाजासाठीचे उभं राहायला लागले. तर राजकीय संबंध इथं नाही. सामाजिक कार्यालय सगळे उभं राहायला लागलेत. इथं कोणत्याही जातीचा, कोणत्याही पक्षाचा कुठलाही मराठा येऊन सांगू शकतो. मी जाहीर सांगतो की तुमचे प्रश्न तुम्ही कुठल्याही पक्षात असलात, कोणत्याही संघटनेत असलात, कोणत्याही गटात असलात तरी इथं कार्यालयात येऊन सांगितल्यावर कामं होणार. शहागडला छत्रपती भवन उभा केलंय. तिथं प्रत्येक जातीचे लोक आहेत. एकदा जर त्याचा कागद आला तर आम्ही त्याला मोकळ्या माघारी जाऊन देत नाही. आलेल्याला प्रत्येकाला विचारून बघा. तर समाजाला खूप जणांचे दारं झिजवावे लागतात. त्याला जर एखाद्या हक्काची जागा मिळाली तर तो येऊन तिथं काम सांगू शकतो. म्हणून हे खूप चांगलं काम केलंय गेवराई तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी. आपण सगळेच एक आहेत. राजकारणात एकत्र नाही आलोत म्हणून एक नाही असं नाही. आपण एक आहेत सगळे. त्यामुळं अण्णाला आणि गेवराई तालुक्यातल्या सगळ्या मराठ्यांसह सगळ्या जनतेला खूप खूप तुमचे धन्यवाद. मराठा समाज खूप हुशार आहे. सांकेतिक भाषा होती पूर्वी छत्रपती शिवरायांच्या काळात. नुसतं पाडा म्हणलं तरी पाडी देतो. आता खूप अभ्यासक रिसर्च करायला लागले.
पाडा म्हणलं तरी हे बराबर कस काय पाडीत असते बा. म्हणजे मराठ्यांनी सगळे अभ्यासक आणि शास्त्रज्ञ कामाला लावले. आता तर दिल्लीपासूनच टीम आहेत अंतरावली. हे कसं काय झालं म्हणलं, मला नाही बाबा माहित. आपल्याला इतकी बारीक गोष्ट माहीत नसतात म्हणलं. बारीक बारीक गोष्टी छगन भुजबळला माहीत असतात. जेलात कसं जायचं, गोरगरीब भविष्याचं वाटोळं कसं करायचं, हे फक्त त्यालाच माहीत. मला काय माहीत नाही बाकीचं. खरंच एक गोरगरिबाला आधाराची गरज होती. त्याला एखादा प्रश्न सांगायचा असला, खूप जणांचे दार झिजवावं लागते. हे खोटं नाही. अण्णा हे चांगलं का केलं तुम्ही. आणि प्रत्येक तालुक्यात आता आपले संपर्क कार्यालय समाजासाठीचे उभं राहायला लागले. तर राजकीय संबंध इथं नाही. सामाजिक कार्यालय सगळे उभं राहायला लागलेत. इथं कोणत्याही जातीचा, कोणत्याही पक्षाचा कुठलाही मराठा येऊन सांगू शकतो. मी जाहीर सांगतो की तुमचे प्रश्न, तुम्ही कुठल्याही पक्षात असलात, कोणत्याही संघटनेत असलात, कोणत्याही गटात असलात, तरी इथं कार्यालयात येऊन सांगितल्यावर कामं होणार. शहागडला छत्रपती भवन उभा केलंय, तिथं प्रत्येक जातीचे लोक आहेत. एकदा जर त्याचा कागद आला तर आम्ही त्याला मोकळ्या माघारी जाऊन देत नाही. आल्या वेळेला प्रत्येकाला विचारून बघा. तर समाजाला खूप जणांचे दारं झिजवावे लागतात. त्याला जर एखाद्या हक्काची जागा मिळाली तर तो येऊन तिथं काम सांगू शकतो. म्हणून हे खूप चांगलं काम केलंय गेवराई तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी. आपण सगळेच एक आहेत. राजकारणात एकत्र नाही आलोत म्हणून एक नाही असं नाही. आपण एक आहेत सगळे. त्यामुळं अण्णाला आणि गेवराई तालुक्यातल्या सगळ्या मराठ्यांसह सगळ्या जनतेला खूप खूप तुमचे धन्यवाद. तुमचा समाज खूप हुशार आहे. सांकेतिक भाषा होती पूर्वी छत्रपती शिवरायांच्या काळात. नुसतं पाडा म्हणलं तरी पाडी देतो. आता खूप अभ्यासक रिसर्च करायला लागले. पाडा म्हणलं तरी हे बराबर कस काय पाडीत असते बा. म्हणजे मराठ्यांनी सगळे अभ्यासक आणि शास्त्रज्ञ कामाला लावले. आता तर दिल्लीपासूनच टीम आहेत अंतरावली. हे कसं काय झालं म्हणलं, मला नाही बाबा माहित. आपल्याला इतकी बारीक गोष्ट माहीत नसतात म्हणलं. बारीक बारीक गोष्टी छगन भुजबळला माहीत असतात. जेलात कसं जायचं, गोरगरीब भविष्याचं वाटोळं कसं करायचं, हे फक्त त्यालाच माहीत. मला काय माहीत नाही बाकीचं. खरंच एक गोरगरिबाला आधाराची गरज होती. त्याला एखादा प्रश्न सांगायचा असला, खूप जणांचे दार झिजवावं लागते. हे खोटं नाही. अण्णा हे चांगलं का केलं तुम्ही. आणि प्रत्येक तालुक्यात आता आपले संपर्क कार्यालय समाजासाठीचे उभं राहायला लागले. तर राजकीय संबंध इथं नाही. सामाजिक कार्यालय सगळे उभं राहायला लागलेत. इथं कोणत्याही जातीचा, कोणत्याही पक्षाचा कुठलाही मराठा येऊन सांगू शकतो. मी जाहीर सांगतो की तुमचे प्रश्न, तुम्ही कुठल्याही पक्षात असलात, कोणत्याही संघटनेत असलात, कोणत्याही गटात असलात, तरी इथं कार्यालयात येऊन सांगितल्यावर कामं होणार. शहागडला छत्रपती भवन उभा केलंय, तिथं प्रत्येक जातीचे लोक आहेत. एकदा जर त्याचा कागद आला तर आम्ही त्याला मोकळ्या माघारी जाऊन देत नाही. आल्या वेळेला प्रत्येकाला विचारून बघा. तर समाजाला खूप जणांचे दारं झिजवावे लागतात. त्याला जर एखाद्या हक्काची जागा मिळाली तर तो येऊन तिथं काम सांगू शकतो. म्हणून हे खूप चांगलं काम केलंय गेवराई तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी. आपण सगळेच एक आहेत. राजकारणात एकत्र नाही आलोत म्हणून एक नाही असं नाही. आपण एक आहेत सगळे. त्यामुळं अण्णाला आणि गेवराई तालुक्यातल्या सगळ्या मराठ्यांसह सगळ्या जनतेला खूप खूप तुमचे धन्यवाद. मराठा समाज खूप हुशार आहे. सांकेतिक भाषा होती पूर्वी छत्रपती शिवरायांच्या काळात. नुसतं पाडा म्हणलं तरी पाडी देतो. आता खूप अभ्यासक रिसर्च करायला लागले. पाडा म्हणलं तरी हे बराबर कस काय पाडीत असते बा. म्हणजे मराठ्यांनी सगळे अभ्यासक आणि शास्त्रज्ञ कामाला लावले. आता तर दिल्लीपासूनच टीम आहेत अंतरावली.
हे कसं काय झालं म्हणलं, मला नाही बाबा माहित. आपल्याला इतके बारीक गोष्टी माहीत नसतात म्हणलं. बारीक बारीक गोष्टी छगन भुजबळला माहीत असतात. जेलात कसं जायचं, गोरगरिबाविषयीचं वाटोळं कसं करायचं, हे फक्त त्यालाच माहीत. मला काय माहीत नाही बाकीचं. खरंच एक गोरगरिबाला आधाराची गरज होती, त्याला एखादा प्रश्न सांगायचा असला, खूप जणांचे दारं झिजवावं लागते. हे खोटं नाही. अण्णा हे चांगलं का केलं तुम्ही. आणि प्रत्येक तालुक्यात आता आपले संपर्क कार्यालय समाजासाठीचे उभं राहायला लागले. तर राजकीय संबंध इथं नाही, सामाजिक कार्यालय सगळे उभं राहायला लागलेत. इथं कोणत्याही जातीचा, कोणत्याही पक्षाचा कुठलाही मराठा येऊन सांगू शकतो. मी जाहीर सांगतो की तुमचे प्रश्न, तुम्ही कुठल्याही पक्षात असलात, कोणत्याही संघटनेत असलात, कोणत्याही गटात असलात, तरी इथं कार्यालयात येऊन सांगितल्यावर कामं होणार. शहागडला छत्रपती भवन उभा केलंय, तिथं प्रत्येक जातीचे लोक आहेत. एकदा जर त्याचा कागद आला तर आम्ही त्याला मोकळा माघारी जाऊन देत नाही. आलेल्याला प्रत्येकाला विचारून बघा. तर समाजाला खूप जणांचे दारं झिजवावे लागतात. त्याला जर एखाद्या हक्काची जागा मिळाली तर तो येऊन तिथं काम सांगू शकतो. म्हणून हे खूप चांगलं काम केलंय गेवराई तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी. आपण सगळेच एक आहेत. राजकारणात एकत्र नाही आलोत म्हणून एक नाही असं नाही, आपण एक आहेत सगळे. त्यामुळं अण्णाला आणि गेवराई तालुक्यातल्या सगळ्या मराठ्यांसह सगळ्या जनतेला खूप खूप तुमचे धन्यवाद. मराठा समाज खूप हुशार आहे. सांकेतिक भाषा होती पूर्वी छत्रपती शिवरायांच्या काळात. नुसतं पाडा म्हणलं तरी पाडी देतो. आता खूप अभ्यासक रिसर्च करायला लागले. पाडा म्हणलं तरी हे बराबर कसं काय पाडीत असते बा. म्हणजे मराठ्यांनी सगळे अभ्यासक आणि शास्त्रज्ञ कामाला लावले. आता तर दिल्लीपासूनच टीम आहेत अंतरावली. हे कसं काय झालं म्हणलं, मला नाही बाबा माहित. आपल्याला इतके बारीक गोष्टी माहीत नसतात म्हणलं. बारीक बारीक गोष्टी छगन भुजबळला माहीत असतात. जेलात कसं जायचं,